श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे अमावस्या तिथी जो येणार आहे त्याविषयी. अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा आवर्जून अशा करायच्या आहेत की जेणेकरून आपले प्रखरमधले प्रखर पितृदोष आहे ते नाहीसे होतील. आणि या अमावस्येला जो कोणी ही सेवा करणार आहे तुम्हाला सांगेल अधिकम अधिक पुण्यप्राप्ती, अधिकम अधिक दोष जे असतात ते निवारण होत असतात. म्हणून आपल्याला अधिक अमावस्या जी आहे, अधिक ज्येष्ठ अमावस्या जी आहे ती चुकवायची नाही. त्याच्या सेवा ज्या आहेत त्या चुकवायच्या नाहीत आणि आवर्जून या सेवा आपल्याला करायच्याच आहेत. आता या सेवा बघा करत असतो आपण. अधिक महिना जो आहे तो चालू झालेला होता आणि आता संपण्यात आहे. अमावस्याच्या दिवशी संपणार सुद्धा आहे. ज्यांच्या कुणाच्या सेवा राहून गेल्या त्या सेवासुद्धा आपण अमावस्याच्या दिवशी करू शकतो. सांगेल अमावस्या तिथी जो आहे तो 14 तारखेला सुरुवात होणार आहे. 14 तारखेला दुपारी 12:20 सुरुवात होणार आहे अमावस्येला. आणि 15 तारखेला मलमास म्हणजे पुरुषोत्तम मास हा संपणार आहे. सकाळी 8:24 ही अमावस्या संपणार आहे. पण मात्र हा तिथी जो आहे बघा सूर्याने उगवत्या सूर्यानुसार जर बघितला आपण तो 15 तारखेला येणार आहे. म्हणून हा दिवसभरात अमावस्या तिथी धरला जाईल. म्हणून तुम्हाला व्रत वैकल्य अमावस्याचं करायचं असेल, अमावस्याला व्रतसुद्धा केलं जातं, तर तुम्ही 15 तारखेला करू शकतात. सेवा ज्या असतात, उपाय सेवा जे काही तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही 14 तारखेला दुपारी 12:20 नंतर 15 तारखेला दिवसभरात कधीही करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने करा. आता ही जी तिथी किंवा ही सांगितलं मी, हे आपलं कॅलेंडर असतं केंद्रातलं, त्यानुसार मी तुम्हाला सांगत असते. ठीक आहे, या पद्धतीने तिथी आपला येणार आहे. तर आपल्या आता सेवा कुठल्या कराव्या, काय कराव्या, तर बघा अमावस्या तिथी येणार आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून सांगेल आपल्या घरात स्वच्छता असावी. सर्वप्रथम हे सांगेल जे अडगळीचं सामान असतं ते बाहेर काढून द्या. आणि मलमासाची जी अमावस्या असते त्याला खूप महत्त्व प्राप्त आहे अधिक मासाचं. त्या दिवशी अधिकम अधिक पुण्यप्राप्तीसाठी तुम्हाला सांगेल ज्यांचे कुणाचे अधिक महिन्यामध्ये काहीही सेवा झालेली नाही त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी जर सेवा केल्या, थोड्या का असेत ना, उपाय उपासना जी असे केली त्याचं पुण्यप्राप्तीही मिळून जाईल. महिन्याभराचं पुण्य तुम्हाला मिळून जाईल. म्हणून तुम्ही जावायला वाण लावायचं राहिलेलं आहे, जावायला जेवण बाकी आहे, तर ते तुम्ही अमावस्येला सुद्धा करू शकतात. तसेच तुम्हाला सांगेल तुमचं जे काही असेल होम हवन जे असतं, विष्णू याग राहिलेला असेल तो सुद्धा तुम्ही करू शकतात. अगदी एक याग केला तरीसुद्धा त्याचं पुण्यप्राप्तीही अधिकम अधिक मिळेल तुम्हाला. विष्णू याग तुम्ही अमावस्येच्या दिवशी एक केला तरीही चालेल किंवा कोणत्याही दिवशी, आता जे दिवस राहिले त्या दिवशी करा, पण अमावस्याला नक्कीच तुम्ही करू शकतात. त्यानंतर तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान तुमचं बाकी असेल तर त्या दिवशी तुम्ही एक आवर्तन करू शकतात. एक आवर्तन म्हणजे 21 वेळा आपल्याला पठण करायचं व्यंकटेश स्तोत्र, असं एक तुम्हाला अनुष्ठान होऊन जाईल. आपलं घर स्वच्छ वगैरे करावं. आपला मुख्य दरवाजा जो असता तो सुंदर असा ठेवायचा आहे, स्वच्छ असा ठेवावा. आणि आपलं उंबरठा लेपन वगैरे करायचं आहे त्या दिवशी. आता आपला विषय होतो सेवांचा किंवा उपासना आपण काय करायचे किंवा काय करू नये. तर तुम्हाला सांगेल आपण त्या दिवशी सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्यप्राप्ती मिळण्यासाठी, आता गंगेच्या तीरी तर आपण जाऊ शकत नाही. नदी तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही नदी आंघोळीला बाहेर जाऊ शकता, तीर्थक्षेत्राला जाऊ शकतात. पण आपल्याला शक्य नाही तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडंसं टाकावं आणि त्या पद्धतीने आपण स्नान करावं. पंचगव्य असेल तर पंचगव्य तुम्ही स्नानासाठी वापरू शकता. ठीक आहे, पंचगव्याने आपण स्नान करावं. या पद्धतीने करा. त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर, शुचिर्भूत झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. आणि पितरांची सेवा म्हणजेच काय, पितृस्तोत्र पठण करायचं आहे. आपल्या घरातील दक्षिण दिशा कोणती ते बघा, दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तोत्र एक वेळा तरी पठण करा. तुम्हाला पितृंसाठी जो हवन असतो तो जर करता आला तर नक्कीच तो तुम्ही करू शकतात. तो कसा करावा तो सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही जाणून घ्या. तर पितृंचं हवनसुद्धा तुम्ही पितृस्तोत्र म्हणत करू शकतात. अति म्हणजे तुम्हाला जास्त पटीने प्रखर पितृदोष असेल तर तो निवारण्यासाठी हा हवन दर अमावस्येला करा. तुम्ही स्वतः फरक जाणवाल. रोजच्या आयुष्यात गेला तरी चालतो, पण दररोज आपल्याला जमत नाही, वेळ नसतो, धावपळ असते, पण अमावस्येला करा तरी तुम्हाला फरक जाणवेल. प्रखरमधले प्रखर पितृदोष जर असतील तर हा हवन तुम्ही करू शकता. पितृस्तोत्र आपण
पठण करायचं आहे. दिवा प्रज्वलित तुम्हाला करता आला तर नक्कीच दिवा प्रज्वलित करा, दक्षिण दिशेला तोंड करून. पितरांसाठी एक दिवा आपण सेपरेट ठेवायचा आणि तो फक्त पितरांना वापरायचा आहे. तुम्हाला दिवा शक्य नाही झालं तर अगरबत्त्या तरी आपण लावायच्या आहेत. पितरांचं जी दिशा असते दक्षिणेला तोंड करून आपण अगरबत्त्या प्रज्वलित करावा आणि पितरांचं स्मरून त्या अगरबत्त्या लावाव्या. पितृस्तोत्र तुम्ही म्हणावं किंवा तर्पण जे असतं पितृतर्पणसुद्धा त्या दिवशी आपण करू शकतो. या सेवा ज्या असतात ते आपण सकाळी आंघोळ केल्या केल्या करायच्या आहेत आणि त्यानंतर आपण देवपूजा करायची आहे, हे लक्षात घ्या. आता देवपूजा करत असताना आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती, बालाजी भगवानांची मूर्ती किंवा मग बाळकृष्णांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असेल तर मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही अभिषेक करत असताना पुरुष सूक्त जे असतं ते 1 वेळा म्हणा तरीही चालेल, 16 वेळा म्हणून अभिषेक केला तरीही चालेल. नाही तुम्हाला वेळ शक्य होत, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणून तुम्ही बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे. पाण्याने, दुधाने, सदाने, मधाने, तुमची इच्छा त्या पद्धतीने तुम्ही पंचामृताने अभिषेक करावा, यथाशक्ती पूजा करावी. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा जर म्हटलं, जसं मी मगाशी सांगितलं, तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकतात. विष्णू सहस्रनाम त्या दिवशी पठण म्हणून तुम्ही तुळशीचे पानं 1000 पानं जे असतात ते भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करू शकतात. 1000 पानं नाही मिळाले तर 1 पान असेल तरीही चालेल. त्या पद्धतीने विष्णू सहस्रनाम किंवा सहस्रनामावली म्हणून आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करू शकतो. या पद्धतीने सेवा भगवान श्रीहरी विष्णूंची करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, आपण त्या दिवशी पितरांना समर्पित म्हणून दही भाताचा नैवेद्य आपण ठेवू शकतो. आता दही भाताचा नैवेद्य ठेवत असताना भात जो असतो तो अळणी बनवायचा आहे, मीठ न टाकता. तो भात एवढाच टाका की जो फक्त आपल्याला पितरांनाच नैवेद्य राहील. या पद्धतीने तो भात आपल्याला शिजवायचा आहे आणि पूर्णच्या पूर्ण भात तो आपल्याला पितरांना ठेवायचा आहे. त्यावरती आंबट दही जे असतं ते आपण टाकावं. थोड्या काळ्या तीळ टाकायच्या आहेत. हा नैवेद्य आपण आपल्या गच्चीवरती म्हणजे टेरेस असतं तिथे ठेवायचं आहे, घरात ठेवू नका किंवा घराच्या बाहेर तुम्ही ठेवू शकतात. दक्षिणेकडे तोंड करा आणि हा पितरांचा नैवेद्य ठेवायचा आहे. ठेवत असताना 10 वाजल्यापासून दुपारी 10 ते 2च्या आत ठेवा, पण जास्त उशीर करू नका. तुम्हाला कालावधी मी सांगेल 11 ते 12 जो कालावधी असतो, 11:30 ते 12चा कालावधी, या कालावधीमध्ये ठेवा तरीही चालेल, पण लवकरात लवकर ठेवायचं आहे नैवेद्य. जास्त उशीर करू नका. हा नैवेद्य नक्कीच आपण पितृदोष निवारण्यासाठी दर अमावस्येला ठेवायची सुरुवात करा, तुम्हाला स्वतः फरक जाणवेल. हा उपायसुद्धा सुंदर आहे, हा तुम्ही करू शकतात. नंतर तुम्हाला सांगेल बघा, आपण सेवा करत असताना पिवळ्या मोहरींचा उतारा जो असतो त्या दिवशी आपण करू शकतो. कालभैरव अष्टक म्हणायचे आहेत, पिवळ्या मोहरी आपल्या घरात शिंपडायच्या आहेत. नारळ उतारा जो असतो तो आपण करू शकतो. नारळ उतारा हा मात्र आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, दिवसा करत नाही. तर आपल्या घराचा उतारा करू शकतो. आपल्याला वाटत असेल आपल्या घराला नजर लागली, आपल्या घरात कटकटी असं काही होत असेल, वादविवाद होत असतील, तर आपण घराचा उतारासुद्धा नारळ उतारा करू शकतो. या पद्धतीने करा. त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, अमावस्येच्या दिवशी कालभैरवांची सेवा केली जाते. म्हणजे कालभैरव अष्टक हे 11 वेळा म्हणूनच तुम्हाला मोहरी मंत्रून आपल्या घरात टाकायचं आहे. तुम्हाला वाटत आहे की जास्तीचं तुमच्या घरात काही प्रॉब्लेम म्हणजे कटकटी वगैरे होतात, तुम्हाला वाटतं की अमावस्या आल्यानंतर कटकटी होतात किंवा या गोष्टी घडत असतात, तर तुम्हाला सांगेल 11 वेळा कालभैरव अष्टक आणि 11 वेळा वल्गा सुक्त म्हणून मोहरी मंत्रून आपल्या घरात त्या शिंपडायच्या आहेत अमावस्याच्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी झाडण्यात त्या मोहरी येतात, तर काही मनात शंका घेऊ नका, अशा पद्धतीने करा. तुम्ही वाहनांचे उतारे करू शकतात. नारळ उतारे जे असतात ते वाहनांचे केले जातात. वाहनांचं इंजिन चालू ठेवावं आणि आपण उतारा करावा. उतारा केल्यानंतर जे नारळ असतात मात्र ते सांभाळून टाका, की जिथे वावर नाही आहे कोणाचंच त्या ठिकाणी टाका किंवा मग कचऱ्याच्या डब्यात टाकलं तर अतिउत्तम, तिथे टाकले तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही उतारे करू शकतात. तुमच्या घरात जर बघा एखादी व्यक्ती आजारी असेल त्याचासुद्धा तुम्ही उतारा या दिवशी करू शकतात. याने सुद्धा बऱ्याच पद्धतीने फरक पडत असतो. आजारी व्यक्ती किंवा चिडचिड करणारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून दर अमावस्येला उतारा तुम्ही करू शकतात. त्यात दान धर्म करायचा आहे, पितरांना समर्पित म्हणून दान धर्म करायचा आहे, हे लक्षात ठेवा. जे काही तुम्ही दान करणार आहेत हे पितरांसाठी करणार आहेत हे लक्षात ठेवून आपण केलं
तर नक्कीच तुम्हाला प्रखरमधला प्रखर पितृदोष असेल तो निवारण होत असतो. गाईला चारा खाऊ घालू शकतात, त्याने सुद्धा आपले पितृदोष कमी होत असतात. पिंपळ वृक्ष जर असेल तुमच्या घराजवळ तर पिंपळाच्या वृक्षाला गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि प्रदक्षिणा करा. हे जर तुम्ही केलं तर भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा त्यामध्ये घडत असते आणि पितरांची सेवासुद्धा होत असते. म्हणून तुम्ही पिंपळ वृक्षाला दिवा प्रज्वलित करून पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा त्या दिवशी करू शकतात. तर ह्या ज्या सेवा आहेत ह्या तुम्ही नक्कीच अमावस्या तिथीला करा. त्याने प्रखरमधले प्रखर पितृदोष कमी होतात. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवासुद्धा त्या दिवशी घडत असते. आणि तो जो दिवस आहे अमावस्येचा हा अधिक महिन्याची अमावस्या आहे. हा 33 महिन्यानंतर येणार आहे. आता शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी आवर्जून या सेवा करायच्या. आता कोणत्या गोष्टी करू नयेत तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, अमावस्येच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजेच काय, तुम्ही परान्न टाळायचं आहे. अमावस्येच्या दिवशी कुणीही असू द्या तुम्ही त्यांच्या घरचं जेवण घेणार नाहीत. कारण का, तुम्ही जी महिन्याभरात सेवा केलेली आहे अधिक महिन्याची, व्यवस्थित ऐका, अधिक महिन्याची जी काही सेवा तुम्ही महिन्याभरात केलेली आहे, भगवान श्रीहरी विष्णूंची असू द्या किंवा कुठलीही असू द्या, ती सेवा व्यर्थ ठरेल, तुमची सेवा वाया जाईल. म्हणून अमावस्या तिथीला कधीही परान्न घेऊ नये. कोणाच्याच घरचं अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला कधीच कोणाच्या घरचं खाऊ नये. परान्न टाळायचं आहे, हे लक्षात ठेवा. दर अमावस्याला पाळतोच आपण, पण या अमावस्याला आवर्जून सांगेल, कारण अधिक महिन्याचं तुमचं जेवढं काही तुम्ही दान धर्म पुण्य केलेलं आहे तेवढं व्यर्थ ठरणार. म्हणून तुम्ही हे टाळा. त्यानंतर मांसाहार टाळायचा आहे, मांसाहार करू नका. त्यानंतर बघा, दुसरं सांगेल, तुमच्या घरात कटकट होणार नाही याची काळजी घ्या, भांडण होणार नाही याची काळजी घ्या. कारण का बघा, एक जरी बोलत असतो किंवा मुलं बोलतात तर वडिलांनी शांत राहा, वडील बोलत राहिले तर मुलांना शांत करा. या गोष्टी आपण टाळायचा प्रयत्न करा. कारण त्या दिवशी आपल्या घरामध्ये पितृंचं सुद्धा सेवा घडतात, श्रीहरी विष्णूंची सुद्धा सेवा घडणार आहे. त्यामुळे माता लक्ष्मी या आगमन करत असतात. भगवान श्रीहरी विष्णूंचा सुद्धा वास आपल्या घरात राहणार आहे. ज्या घरामध्ये शांतता नांदते त्या घरामध्ये माता लक्ष्मी या वास करत असतात. पितरांचा कृपा आशीर्वाद सुद्धा लाभतो. म्हणून पितृ आपल्या घरातून नैवेद्य त्या दिवशी ग्रहण करत असतात. म्हणून त्या दिवशी कटकट करायची नाही, आपल्या घरात शांतता राहील याची काळजी घ्यायची आहे. कुणाला वाईट बोलू नका, वाईट चिंतू नका. कोणत्या रूपाने तुमच्या घरी भगवान भेटायला येतात किंवा पित्र येतात ते आपल्याला माहिती नसतात. कोणत्या रूपाने खाऊन जातात ते आपल्याला माहिती नसतात. म्हणून त्या दिवशी आपण कोणाचं वाईट चिंतू नका, वाईट बोलू नका. मात्र कोणी आपल्या दारात आलं, भिकारी असो कोणी असो, त्याला अन्नदान नक्कीच करा. पाणी पिणारा असेल तर त्याला पाणी द्या, जेवण करणारा असेल तर त्याला जेवण द्या. या गोष्टी अवश्य आपण करायच्या आहेत. तर या गोष्टी पाळून आपण जर सेवा या अमावस्याच्या केल्या तर नक्कीच आपल्याला पुण्यप्राप्ती मिळत असते. नक्कीच जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करायचा प्रयत्न आपण अमावस्येला करायचा आहे. महिन्याभरात तुमच्याकडून काही सेवा झाली नसेल तर अमावस्या तिथीला तुम्ही केल्याने त्याचं पूर्ण महिन्याभराचं तुम्हाला पुण्यप्राप्ती मिळणार आहे. म्हणून त्या दिवशी नक्कीच तुम्ही या गोष्टी करू शकता. चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती आणि नक्कीच तुम्ही जे काही तुम्हाला म्हणजे आवर्जून सांगेल की ज्या गोष्टी करायच्या असतील तर नक्कीच करा, टाळू नका. रविवारी सुट्टी आहे म्हणून रविवारच्या दिवशी 12:20 अमावस्या लागणार आहे. तर त्या दिवशी शक्य झालं तर त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकतात. सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.